पक्षप्रवेशानंतर आमदार आमशा पाडवी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत पाहूयात. खरं तर एक बातमी आली, नंदुरबारचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी हे एकनाथ शिंदेच्या सोबत जाणार आणि त्यांनी प्रवेश सुद्धा केला. आपल्याला आमशा पाडवी सर, एवढे दिवस तुम्ही सोबत होतात, उद्धवजींच्या शिवसेना असं काय तुम्हाला पटलं नाही किंवा खटकलं की तुम्ही त्यांची साथ सोड? काय खटकलं नाही. साहेबांच्या बद्दल मुद्दा सांगू शकत नाही. संजय राऊत साहेब असेल त्यांच्याबद्दल मी कारण एक सामान्य माणसाला ते शिंदे साहेब असेल उद्धव साहेब असेल मला एक आमदार केला, मी म्हणून कोणावर टिप्पणी करणार. मग असं काय झालं की तुम्हाला ज्यांच्यावरती सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे टीका करते ते एकनाथ शिंदेसोबत जावं असं वाटलं? आज मला निवडणारे दोघं होते. एक शिवसेना सोडली, दुसरी शिवसेनामध्ये मी आलो आहे. आणि आज कसं साता पुढे सिंहपणा नाही. माझ्या भागाच्या आदिवासी क्षेत्रामध्ये जो विकास काय करून घ्यायचे असेल तर माझे जे मतदार आहे याने सगळ्यांनी जेवढे पदाधिकारी आहे शिवसेनाचे त्याने सांगितले की दादा शिंदे साहब के साथ में रहो तो कुछ अपने भाग का विकास होगा. इसके लिए जाता तर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणाले की ते आमच्यासोबतच होते, आमचेच आहेत, जाता आम्ही त्यांना आमदार करून गेलो. संपर्कात होतात एकनाथजींच्या उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर? नाही, असं नाही होतं. असं नाही होतं. काय परिणाम होणार भागामध्ये तुमच्या येण्यामुळे? शहादा असेल, अक्कलकुवा असेल, नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलणारा माणूस आहे. मी माझ्या भागासाठी मत मांडत आलो आहे. पण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे विरोधीमध्ये लिहिल्यानंतर त्याच्या किती किंमत देत आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणून या 2 वर्षात ज्या माझ्या भागाचे वोटर आहे, ज्यांनी जे पदाधिकारी आहे, ज्यांनी अपेक्षा केली की आमदार झाल्यानंतर आपल्या भागात काहीतरी व्हायला पाहिजे, पण काही दिवस. लोकसभा लढवण्याची इच्छा यापूर्वी तुम्ही उद्धवजींकडे व्यक्त केली, आता सुद्धा इच्छा आहे. जर का एकनाथ शिंदे जबाबदारी दिली तर तुम्ही लढायला तयार आहात? आता डिक्लेअर झाला आहे ना, कसं लढणार? आमचा जो नंदुरबार जिल्हा है वो भाजप को छूटा है तो डिक्लेअर हो गया. येण्याचं काय सार्थक होणार आहे? तुमच्या आल्यामुळे काय फायदा होणार? की कशाचा? निवडणूक तुम्हाला लोकसभा लढवायला मिळत नाही. लोकसभा निवडणूक मी आमदार आहे ना. पहिली गोष्ट तर मी आमदार आहे. मी माझ्या भागाचं चांगलं काम करून घेण्यासाठी मी साहेबांकडे आलो आहे. दुसरं माझे काय उद्देश नाही. माझ्या भागाच्या आज जो कुपोषणचा प्रश्न असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, पाणी असेल, त्याच्यासाठी माझ्या भागाचे काहीतरी चांगलं करून घ्यायचं म्हणून सगळे जे पदाधिकारी असेल, माझे सरपंच, आज जवळजवळ 60 सरपंचांनी प्रवेश केले. सगळे 3 जिल्हा उपप्रमुखने केले, मार्केट कमिटीचे उपसभापती, सभापती, शेतकरी संघाचे हे सगळे पदाधिकारीने हे फक्त 3 घंटामध्ये एवढे लोक आले. जर मी नियोजन करून आणले असतं तर कमसे कम इथे 300 ते 400 गाड्या आणल्या असत्या. निश्चितच धन्यवाद. कुठेतरी भागाचा विकास व्हावा म्हणून सत्तेपुढे शहाणपण नसतं असं स्पष्टपणे त्यांनी म्हटले आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आल्याचं आमशा पाडवी यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.